गडचिंचले साधू हत्याकांडामध्ये ज्या काशीनाथ चौधरीचं नाव सतत आलं होतं, त्या काशीनाथ चौधरींनी डहाणूमध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठेतरी त्याच्यावर ठिणगी पडली आणि या संदर्भात अनेक माध्यमांमध्ये हे आल्यानंतर त्यांना कुठेतरी भाजपकडून स्थगिती मिळाली आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी शरद पवार राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत सुनील भुसारा, त्यांच्याकडून जाणून घेऊ. कारण पूर्वी हे काशीनाथ चौधरी त्यांच्याच पक्षात काम करत होते आणि आता भाजप गेले. सर, मला सांगा, आत्ता अनेक आरोप होत आहेत आणि जे काशीनाथ चौधरी तुमच्या पक्षात होते शरद पवार गटामध्ये आणि आत्ता ते भाजपमध्ये गेल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट केल्यानंतर त्यांना स्थगिती दिली गेली. नाही, आम्ही सातत्याने भूमिका आमची हीच होती साधू हत्याकांडाच्या बाबतीमध्ये. काशीनाथ चौधरी आमच्या पक्षामध्ये असताना आम्ही हेच सांगत होतो की ते आरोपी नाहीत, ते त्या ठिकाणी पोलिसांच्या बोलावण्यावरनं त्या ठिकाणी त्या घटनास्थळी गेले होते. परंतु भारतीय जनता पार्टीने याचं राजकारण केलं. देश पातळीवरून राज्य पातळीवरनं काशीनाथ चौधरींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यांचा त्या ठिकाणी मानसिक छळ करण्यात आला, आर्थिक छळ करण्यात आला. त्यांची CID इन्क्वायरी झाली, चौकशीला सामोरं जावं लागलं. 2-3 वर्ष त्यांनी त्यात सफर झाले. माननीय उच्च न्यायालयाने त्यांना पोलीस संरक्षणसुद्धा दिलेलं आहे. परंतु भाजप सातत्याने ते आरोपी आहेत, त्यांचा साधू हत्याकांडामध्ये सहभाग होता आणि त्यांचं नाव घेऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय शरद पवार साहेब यांच्यावर त्या ठिकाणी साधू हत्याकांडाचं षडयंत्र केलं असा आरोप भाजपने सातत्याने केलेला आहे. त्याच काशीनाथ चौधरींना काल भाजपने पक्षात घेतलं. मग रोहित पवार साहेबांनी एवढं विचारलं की मग आता ते आरोप संपले का? ज्या शरद पवारांच्या एकंदरच चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला, ज्या उद्धव ठाकरेंचा चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न भाजपने सातत्याने केला, ते आता आरोप संपले का? भाजपा किती दुटप्पी घेते हे या ठिकाणी ज्वलंत उदाहरण आहे. स्वतःच ते उघडे पडलेले आहेत आणि दुसऱ्याला दोषी ठेवण्याच्या नादामध्ये आपण किती नालायक आहोत हे या ठिकाणी दाखवून त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. रोहित पवार यांच्या ट्विटनंतर आता कुठेतरी भाजपने सावधानची भूमिका घेऊन ही जी काही प्रवेश आहे हा स्थगित केला आहे. शिक्षण कसं TV मराठी जव्हार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.